नमस्कार मित्रमैत्रिणींनो, तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन एका कथेमध्ये। कथा आवडत असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला अशाच नवनवीन कथा आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील। समाजातील रूढीपैकी एक रूढी नेहाला कायम सतावत होती, ती म्हणजे हुंडा पद्धती। नेहा खूप संस्कारी तसेच थोरा मोठ्यांचा आदर करणारी होती, पण हुंडा पद्धतीमुळे ती कितीही प्रयत्न करून स्वतःच्या सासरच्या लोकांचा आदर करू शकत नव्हती। नेहा ही एक साधी सालस विज्ञान पदवीवर होती, थोडी घाबरट भित्री, हल्लीच्या मुलीसारखी चुणचुणीत बिलकुल नाही, पण कुणावरही अन्याय करायचा नाही आणि तो सहनही करायचा नाही, अशी ही नेहा। जेव्हा लग्न करण्याचा विचार घरचे करतात तेव्हा तिच्या घाबरट स्वभावामुळे नकार येतात, पण एक मुलगा जो तिच्या घरच्यांना आवडतो आणि त्यांच्याकडूनही होकार येतो। मुलाला पगार कमी असतो, पण मुलांच्या घरचे सुशिक्षित आहेत, पण त्या मुलांच्या घरचे मुलीच्या वडिलांना अर्धे घर घ्यायला पैसे द्या आणि अर्धे पैसे आम्ही देतो आणि लग्नाच्या दोन्हीकडचा खर्च तुम्हीच करा, ही अट घालून लग्न पक्के करतात। असा हुंडा ठरवून नेहाच्या सुखासाठी तिचे वडील लग्ने पक्के करतात। लग्नासाठी तिचे वडील कर्ज घेण्याची जुळवाजुळव करत असतात, पण नेहाच्या होणाऱ्या सासूचा नेहाला सारखा फोन येतो। फक्त लग्न ठरवून ठेवले, बाकीच्या ज्या गोष्टी ठरवल्या त्याचं काय? त्यांना हुंडा हातात पाहिजे असतो। नेहाल आणि तिच्या आईवडिलांना आश्चर्य वाटले की हे सारखे पैशासाठी मागे का लागले। तेव्हा तिचे वडील चौकशी करतात, पण त्यांना तेव्हा कळले मुलांचे आईवडील जर सुशिक्षित म्हणून आपण लग्न ठरवले तसे काहीही नव्हते। मुलावाल्यांनी जो बायोडाटा बनवला तोही खोटाच होता। मुलाला तर पगारच नाही, पण मुलांचे वडील असे जेमतेम काम करून घर चालवत होते। हे माहीत पडल्यावर काय करावे हे त्यांना कळेनासे झाले, कारण लग्न मोडता येणार नव्हते, साखरपुडा झाला होता आणि आता लग्न मोडले तर समाजात बदनामी होईल आणि परत मुलीचे लग्न होणार नाही। या भीतीपायी त्यांनी तो विचार मनातून काढून टाकला आणि त्यातला सकारात्मक बाजू बघून, जसे मुलगा हुशार आहे त्यामुळे आयुष्यात धडपड करून चांगली नोकरी मिळवेल आणि मुलीला सुखी ठेवील, आणि आपण जे अर्धे फ्लॅटचे पैसे दिले आहेत ते मुलीलाच मिळतील, या सर्व गोष्टीचा विचार केला आणि ठरल्याप्रमाणे लग्न झाले। नेहाच्या वडिलांनी दोन्हीकडचा खर्च केला आणि मुलाच्या वडिलाला हुंड्याची ठरलेली रक्कम पण दिली। लग्न झाल्यावर मुलगा हुशार असल्यामुळे चांगली नोकरी त्याला मिळाली आणि जेव्हा फ्लॅट घ्यायची वेळ आली तेव्हा नेहाच्या सासरच्यांनी त्यांना पूर्ण रक्कम न देता 20 लाखातले 5 लाख दिले। स्वतः जवळचे देणं तर दूरच, पण तिच्या वडिलांनी दिलेले पूर्ण पैसेही त्यांना दिले नाही आणि घर येईपर्यंत नेहाच्या बाबांनी दिलेल्या पैशाचं व्याजही स्वतःकडेच ठेवले। या सर्व गोष्टी नेहाला खटकत होत्या। तिने या गोष्टीचा जाब विचारण्याचा प्रयत्न देखील केला, पण तिला उत्तर मिळाले नाही। नेहा घाबरट असली तरीही अन्याय सहन करणारी नव्हती। तिने प्रत्येक वेळी त्याचा जाब विचारला, पण उत्तर आणि हिशोब मिळण्याची अपेक्षा नसल्याने तिला सासरच्या लोकांचा ती मात्रही आदर वाटत नव्हता। कालांतराने तिने सासरच्या लोकांची सर्व संबंध मोडले। ते घरी आले की ते त्यांच्याशी चांगले वागायचे, पण ती कधीही मनापासून त्यांचे काहीही करायची नाही, आणि ते जेव्हा गावी असतील तेव्हा कधी काहीही झाले तरीही ती विचारपूसही करायची नाही, पण तिच्या सासरच्या लोकांना त्याचे काहीही वाटत नसे। कालांतराने त्यांच्यात कुठला संवाद आपुलकी राहिली नाही आणि नात्यात दुरावा निर्माण झाला। खरंच हुंड्यामुळे नातं तुटत असेल तर हुंडा घेणे कितपत योग्य आहे? परिस्थिती तुमची वाईट आहे म्हणून मुलीकडच्याकडून पैसे घेणे कितपत योग्य आहे? मुलासाठी हुंडा घेतला तर तो त्यांच्या आईवडिलांनी स्वतःजवळ ठेवणे कितपत योग्य आहे? मुलीचे आईवडीलही तिला शिकवतात, मोठे करतात आणि मुलगी दुसऱ्यांच्या घरी जाऊन त्याच घरासाठी आयुष्यभर राबते। तिच्या आईबाबांची तिच्याकडून काही अपेक्षा नसते। असे सर्व विचार नेहाच्या मनात कायम घर करून असतात। ही कथा कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका, आणि अशाच नवनवीन कथा पाहायला आवडत असतील, ऐकायला आवडत असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। धन्यवाद।